हम्म. काय करताय? काय नाही, बसली. काय झालं लय टेन्शन घ्यायला? अहो चव्हाण, तुम्ही पण करता माणूस आहात घरातलं. घरात फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यावर माणूस कसा फेस करते हे तुम्हाला कळायला पाहिजे. हो बरोबर आहे, मला पण माहित नाही, आहे. तुम्ही 2 मिनिट विचार करा. तुमच्या गाईचा जर खुराक संपला, तिचं पेंड संपली, भरडा संपला, वैरण संपली, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तिला आज नाही खाऊ घातलं तर उद्या 2 लिटर दुधाला दणका बसते. बरोबर आहे. शेतकरी भाषेतच सांगते. बरोबर तसं मी सांगते तुम्हाला, मी 1 वर्ष झालं तुम्हाला सांगते, मी आतापर्यंत कसं कसं काय काय केलं ते मला माहिती. तेवढं 2 एकर ऊस जळाला म्हणून मी बहिणीकडनं गोल्ड ठेवून मी कशी ना बशी बोरची सोय केली. मी बोर तिथे घेतली. आता माझे सारखं माहेरी पाहुणे जाणं येणं मध्ये हे झालं, खर्च झाला. हो, तर तेवढा माझ्यापाशी सगळा म्हणजे सगळा बॅलन्स संपलेला आहे. बरोबर. व्याजानं काढून द्या म्हणलं तर तुम्हीही देणार आणि दादा पण देणार. मी दादांना आजपर्यंत म्हणले नव्हते, मी 3 वेळा झालं म्हणायचं, तर दादा नुसतंच होय म्हणते, तर होय पण नाही म्हणत, हा नुसतं मेसेज वाचते आणि गप्प बसते. बर, मेसेज पाठवलं तुम्ही? मी आज सकाळीच मेसेज पाठवलं, तर ज्यावेळेस तुम्हाला मेसेज पाठवलं बघतात तर 5 मिनिटात. दुसरे मेसेजेस असले की ते पॉलिटिकल असले की 2-2 मिनिटाला मेसेज असते, बोलणं चालणं असतं. ज्यावेळेस फायनान्शियली मी बोलले की मी फक्त काही नाही 1 किंवा 2 लाख रुपये द्या म्हणलं. माझे कसाने बस 1 वर्ष भागते, 6-7 महिने तरी भागतात. बर. ऊस बिल माझं गेल्या वर्षीच एवढं म्हणजे 4 लाख रुपये ते बाबांना अडकवून घेतले. 2 लाख रुपये मी कसे तर मंजूर केले. 2 लाख रुपये माझे बाबांना बुडवले. बरोबर. जमा बी केलेत की नाही माहित नाही, का स्वतःच्या पोरांना दिलं खाय प्यायला, जाऊ दे सोड, गेलं माझ्या पोरावरून. पण या वर्षीचं बी अजून नक्की नाही, अजून बिल जमा नाही. फेब्रुवारी मध्ये ऊस गेलाय. काय म्हणजे काय रिप्लाय नाही तुम्हाला? मला रिप्लाय नाही फेब्रुवारी मध्ये जमाच झाले नाहीत पुन्हा. दादांचा काय रिप्लाय दादांचं नाही? कुठे रिप्लाय? मी आज सकाळीच म्हणले, दादा मला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे किती प्रॉब्लेम झालेत म्हणलं. मी आजपर्यंत काय म्हणलं नाही तुम्हाला. 1 ते 2 लाख रुपये मला होय किंवा नाही म्हणा, नाही म्हणलं तर मी इथून पुढे विषय काढत नाही म्हणलं. तुम्हाला माहिती माझी परिस्थिती काय आहे ते मी सांगू शकत नाही म्हणलं. पण मी आज स्पष्ट सांगते, मला मुंबईला त्या दिवशी यायला देखील पैसे नव्हते. मी तुम्हाला म्हणले पण नाही म्हणलं. काय म्हणले? मी स्क्रीनशॉट काढून वडापुऱ्याला पाठवले की बाबा माझ्यापाशी यायला पैसे नाहीयेत. तर त्यांना म्हणलं मी तुमची यायची सोय करतो, पण दादा तुम्ही म्हणलात की नका जाऊ म्हणल्यावर मी गेले नाही म्हणलं. दादा बरोबर. कशाला काय बोलू मग मी? पाहुणे येणार म्हणून निमित्त करून बसले म्हणलं घरी. पण त्याचं जाऊ द्या, मी तुम्हाला भेटायला पण येणार होते, तर मी सांगू का दादा मला यायला पैसे नाही? बरोबर आहे. असं काय बोलायचं मी? त्यांना वाटतं मी काहीतरी हा होय म्हणते, वेळ मारून नेते, येत नाहीत, जात नाहीत, असं त्यांना वाटत असेल. पण माझे फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणून मला यायला पैसे नाहीत म्हणून 1 तारखेशिवाय पोराची पगार होत नाही, माझी पेन्शन 1 तारखेशिवाय होत नाही. बरोबर. आता ती माझं कसं झालं, ती मला काय म्हणले परवा मी बोललो, मला म्हणले आपण जयला आपल्या इथं कामाला घेऊ म्हणले, मॅडमच्या गाडीवर त्याला ठेवू म्हणले, असं माझं बोलणं झालं. चर्चा आपण त्याला 15,000 पगार देऊ म्हणले. माझी चर्चा झाली स्वतःची माझी. नाही, आता इथं जॉब लागलाय त्यालाच एकदम चांगलं आहे का? मग बरोबर 1 तारखेला बरोबर 1 तारखेला त्याची पेमेंट होतीये. किती पेमेंट आहे इथं? 15,000. 15,000 आहे का? हा. बर. आणि मग एक व्यवस्थित जाता येते, दुपारी जेवायला घरी येते, चांगलं. त्यांच्या रेंज रोवर गाडी आहे त्यांच्याकडे, इंडिवर आहे, BMW आहे, त्यांच्या 7-8 गाड्या आहेत चांगल्या. मग त्यांच्यासोबत साईडवर जाते. अशा माणसाला ऐका मदत करायला पाहिजे. हे उमेश पाटलाला तुमची किंमत नसेल तर माझं आता माझं डोकं जास्त दुखा लागले. आता तुम्ही अडचणीत काय राव, एवढं राव तुम्ही एवढं माझ्या मदतच करायला पाहिजे. आज तुम्ही किती महत्वाची माणसं आहे त्याला कळायला पाहिजे. त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. माझ्या हितपर्यंत येत आहे. मी त्या दिवशी टोमणा पण मारला त्यांना. त्यांनी ज्यावेळेस पैशाचा विषय काढला काय तर तुम्हाला काय 5-50 लाख रुपये मदत करा, ह्यापेक्षा वेळ काय? अहो मी 1 लाख म्हणते रोजचं. त्यांच्या डेली ट्रायडंटला राहतात तर 12,000 रुपये खर्च आहे त्यांचा. 3 दिवस असतात, सोमवार, मंगळवार, बुधवार. 8 दिवसात त्यांनी 50,000 रुपये खर्च करत असते. मी फक्त 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये मागते की माझं. आणि मी अजून विशेष असं लिहिते, दादांना मी म्हणले की माझे ज्या दिवशी जमिनीचे पेपर होतील त्या दिवशी, ज्या दिवशी जर मला पैसे पटकन आले की मी लगेच तुम्ही आडसोड वकिलाला केलेला खर्च देऊन टाकेन, लाळेला केलेला खर्च देईन, नचिकेतल्याकडे ते व्हिडिओ बनवले त्याचा खर्च देऊन टाकेन. मी कुणाचा 1ही रुपया ठेवून घेणार नाही. मी एवढं मी काय करतो ऐका, मी थोड्या वेळ बोलतो. तुम्ही मला जसं बोलला का तसं दादांना लगे रागवून बोलू नका. मी लगे बोलतो आता. रागवून म्हणजे फोनवर कशाला बोलते, मेसेजवरच बोलले. मी म्हणलं नाही तर तुम्ही स्पष्ट सांगा तिथे, मॅडम मी पैशाचे व्यवहार कुणासोबत करत नाही, मी बोलणार नाही ह्यापुढे म्हणलं, म्हणजे पैशाचा विषय काढणार नाही.
जाऊ द्या, मला पण बोलणं ज्यावेळेस- ऐका, मी काय दादांना बोलणार नाही. फक्त मी काय करतो ऐका, मी दादांना काय माझ्या भाषेत सांगायचं सांगतो उद्याच्याला. माझ्यासाठी एवढा तुम्ही ऐका, वेळ व्हिडिओ माझा ऐका. घ्या. मी समोरासमोर दादाला आल्यावर बोलल. नसेल दादा इथून पुढे जर तुम्हाला त्यांना मदत करायची नसेल तर इथून पुढे मला काय विनाकारण पुढे करू नका तुम्ही एखाद्या विषयामध्ये. माझी किती अडचणी आहेत माझी मला माहित आहे. मला ऐका, सचिन चव्हाणनं तुम्हाला मदत केली असती. मला जर 15 लाखाला मदत फाडलं नसतं लोकांनी, मी बी शून्यात माझं चाललंय. मी अहो, कसं मध्ये भागवतोय आमच्या ऐका. दोघांचं काय तर तुम्ही चाललं तर मी चेष्टेने म्हणलं माझ्याकडनं पैसे घेतले की माणसं लांबच जाते ते असं म्हणतात म्हणून मी चेष्टेनं म्हणलं तुम्ही पुरुषांना जवळ करताय म्हणून ते तुम्हाला दगा देऊन जातात. बाई माणसाला कुठं मदत करताय मी असं पण म्हणले. थोडं माझं त्यांचं आता बोलू नये सांगू नये विषय, माझं पर्सनली पण त्यांचं थोडं बोलणं झालेलं आहे. बरोबर. ते पण त्यांच्या लक्षात यायला पाहिजे बाई कुठल्या परिस्थितीत आहे ती. नाही खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. ओळखून पण त्यांनी तसं करतात इग्नोर म्हटल्यानंतर काय. नाही फार चुकीचं आहे हे तुमच्याच नव्ह, माझ्या बी आता जास्तच डोकं दुखायला लागलं. एक गोष्ट जर मी 3-3 वेळा सांगत असेल आणि मी ती 3-3 जवळजवळ वेळा गेली 4 महिने झालं तुम्हाला सांगते की तेव्हा माझ्यापाशी फायनान्शियल प्रॉब्लेम खूप आहे. मी ऐका, मी उंदेच्याला आल्यावर उमेश पाटलाला स्पष्ट बोलणार, तुम्हाला जर नसेल तर ती तिला जाऊ द्या, आपलं तिचं बघू द्या. विनाकारण एखाद्याचं आपल्या वाचून नुकसान करायची काही गरज नाही. नुकसानचं काय नाही, मी काय हो का उद्या कॉम्प्रोमाइज करायला बसले तर मी उद्या करू शकते पण माझ्या तत्वात ते बसत नाही. माझं राजेंद्र पाटील सोबत कॉम्प्रोमाइज आयुष्यात होणार नाही, आयुष्यात. बरोबर आहे. मी वर जाऊन माझ्या नवऱ्याला माझ्या सासऱ्याला काय उत्तर देऊ. तुम्ही एवढं ऐका, लढाई लढून तुम्ही ते माझ्यावर शेवटी ऐका, मी बी खूप अडचणीत आहे. तुम्ही माझ्यावर रागायला जाऊ नका. मी एवढा ऐका हो. ऐका ना तुम्ही, माझं कसं मत आहे माहिती आहे का, मीच अडचणीत आहे. मी तुम्हाला उमेश पाटलापेक्षा मी किती मोठ्या मनाचा माणूस आहे तुम्हाला दाखवला असतं, पण मीच अडचणीत आहे. अहो, मला वाईट वाटतं एक महिला तर आज एवढं दिवस तिथं पोरग कामाला जाऊन डबे खाऊ घालून तिथं भागवती प्रपंच म्हणल्यावर. दादांना मी स्वतः सांगते दादा मी रोज 2 डबे घालते तर 2 महिने झाले तर डबा पण बंद आहे. ती लेकरं गेली शाळेला त्यांच्या सुट्टीला. जाऊ द्या, तेही फक्त मला बंद आहे. उद्याच्या मी एकदाच उमेश पाटलाला बोलणार, ह्याच्या नंतर मी बोलणार नाही तुमच्याबद्दल. अजिबात चुकीचं आहे म्हणतो. तुम्ही एखाद्या माणसाला मदत करायची असते तर मदतच करायची असते, विनाकारण. मदत काय आहे नाही त्यांना चिकेतला काय दिले घेतले असतील. आता अडखळ वकिलाकडे तर अजून केसच नाही, पुरावाच नाही आहे. होय ह्यांनी सगळ्या वकिलांना बोलवते, फक्त बोलवते माझ्या, मी सगळीकडे जाते येते झेरॉक्स काढते माझं सगळं बघते आणते नेते, मग त्यांना 1ही रुपया असतात मागे. बरं, तुमची जमीन निघल्यावर कशाला पैसे मागताय? मग मी अहो पण तुम्ही जर आता दिलं तर तुम्ही मला उसने ह्या स्वरूपात द्यायला लागलात. उसने 1 रुपया तुम्ही फुकट मागत नाही, उसने मागताय. म्हणून मागते. आणि मी विशेष म्हणजे मला 1-2% व्याजानेही मी तुम्हाला बी म्हणले की नाही मला 2-3% व्याजाने भेटत असतील तर बघा. अजून काय म्हणू मी 10% 5% माझ्या जाऊ द्या, काय करा तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडस मला वेळ द्या. तुम्हाला मी स्क्रीनशॉट पाठवते माझ्या ह्याचे, मी मध्ये पाठवले पण होते तुम्हाला. थांबा मी ऐका, पाठवते. बघा तुम्ही मला लबाड बोलणार नाही मला माहिती आहे. माझे मी उद्या 2 दिवस थांबा, वेळ द्या, मी बोलतो काय बोलायचं. नाही तुम्ही 2 मिनिटासाठी विचार करा. मी 5 मिनिटात जर आता फोन केला पाटलापैकी तिघाच्या ह्याला, हा चला मला हे मॅटर मिटवायचं आहे, जास्तीत जास्त लय काय नाही पण 1 कोटीला तर सगळं मिटेल की नाही सांगा. 100% खरं आहे. पण मला ते करायचंच नाही. आणि हे बघा मी साधी सुद्धा मी बहीण आहे, मला हो का माझी काळी राहू द्या जमीन पण मी आहे ना जमिनीची मालकीन. हो काय मला अर्धा एकरच आहे बाबा आणि तेवढ्यावरच उड्या मारते असं बी नाही. बरोबर आहे. मी काय करतो बरं का, मला उद्याचा दिवस वेळ द्या, कधी येणार आहेत बघतो अहो मी. पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही साधं गणित घ्या, पण थोडं पर्सनली बोलत असेल तर त्यांना कळायला पाहिजे की ती कुठल्या परिस्थितीतनं बोलतीये. बरोबर आहे. गारपण न कळण्यात तुम्ही बी लहान नाहीत आणि मी पण लहान नाही. बरोबर एकदम बरोबर. माणूस आर्थिक थोडं स्ट्रॉंग असला ना सगळ्या गोष्टी करता येतात. आणि माझा आर्थिक स्ट्रॉंग मोबाईल मी हातात घेऊन बघते तर 3 ठिकाणी माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय आणि त्या दिवशी त्यांचा 1 लाखाचा मोबाईल खाली पडून फुटलाय. बरोबर. मग मला काय वाटत असेल माझा 50,000चा मोबाईल आहे तर मी एवढा जपून वापरते. आज त्यांचा झाला आणि काय नाही म्हणले आता हे टाकून देणार आहे म्हणजे. मला उद्या परवा 2 दिवस वेळ द्या, मी त्याच्यावर काय मार्क काढता येते मी एकदा बोलतो बरं का. अहो पण मी मदत म्हणून नाही, मी उसने म्हणून मागते. उसने हो मला माहिती आहे. तुम्ही आता मदत ऐका, करा मला. तुम्ही ज्या गोष्टी होईल त्यावेळेस मी देऊन टाकते म्हणलं, दुसरं काही नाही. आता मला अनगरला जायचंय तर हो का ते लेटर आलंय तर मी पहिल्यांदा दादांना पाठवू. प्रत्येक चिठ्ठी आली तर मी दादांना पहिला पाठवते. मी एकही गोष्ट लपवून ठेवली नाही. बरोबर, एकही नाही. एकदम बरोबर आहे. तुम्ही आमच्याशी प्रामाणिक आहात, त्याबद्दल काही दुमत नाही. मला माहिती आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही तर मार्ग काढू आपण. मी एकदाच बोलणार आहे आणि मला
तुम्ही टेन्शन सांगा. तुमच्या घरी जर आता कशात तुमच्या 50 रुपयाची नोटच आहे फक्त आणि घरात तुमचे 10-15 पाहुणे आले, काय करताल तुम्ही? नाही, खरी गोष्ट आहे. कसा प्रपंच भागवत आहे माझी मला माहिती आहे. थोडस वेळ द्या, उद्या दिवस मला मी बोलतो काय बोलायचं. माझं तर डोकंच चालेल. अजिबात तुम्ही ऐका, रागवू नका, त्यावर मार्ग काढतो माझी. काढणार म्हणजे काढणार, मी शेवटच्या टोकाच बोलणार आता. मी काय त्यांना कसं वाटत असेल मी पर्सनली थोडं बोललो म्हणून ह्याने असं म्हणाले. मी तसली व्याभिचारी बाई नाही एवढं त्यांना आधी सांगा. तुम्ही ऐका, मी काय बोलणार ते बोलतो, तुम्ही नका काळजी करू. नाही म्हणजे त्यांना तुम्ही असं काय बोलू नका दुसरे शब्द काही. त्यांना वाटत असेल मी असं बोलल्यामुळे नाही, मी मला तेवढं कळतंय, मला माहित नाही का, मला तेवढं कळतंय. मला एखाद्या माणसाला ऐका, उमेश पाटला ठिकाणी मी जर असतो का, मी तुमचा ऐका उलटा वापर ह्या माणसांना सगळ्यांना होणार आहे, तालुक्याला होणार आहे, सगळ्या जनतेला होणार आहे का. प्रत्येकाला माझा वापर होणार आहे, प्रत्येकाला. एक नसतं मी फेसबुकला आता जरी 10 मिनिट आले तर सगळं गणित बिघडू शकते. काय होईल सगळं गणित नव्हतं, काय होईल गोरगरिबाच्या लोकांचं चांगलं होईल. घडी संपणार आहे. मी जर आता जर एकच जर व्हिडिओ जर 5 मिनिटात जर व्हायरल आता केला. हो, दुसरं महत्वाचं काय आहे बघा, तुम्ही हत्ती संघ लढायला लागलाय, तुम्ही आर्थिक प्रपंचात स्ट्रॉंग पाहिजे. त्याला माहितीये माणूस आर्थिक स्ट्रॉंग नसेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. कोण कुठलं वडापुरे म्हणते त्या दिवशी मी याची सोय करतो मॅडम, या तुम्ही, मी गाडी पाठवू का? अरे बाबा मला कशाला तुझी गाडी 100-300 रुपये जायला. आपण काय करू, थोडा वेळ द्या मला. मी संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी जर मला व्हॉइस कॉल आला तर व्हॉइस कॉलवर बोलतो. मी काय बोलायचं ते बोलतो शेवटचं, तुम्ही काळजी करू नका. मलाच वाईट वाटायला लागले तुमच्या सगळ्या गोष्टी. त्यांना मी करायची ती मदत करेन. माझं त्यांचं काय पर्सनली आमचं बोलणं जे बसणं असेल ते पण असेल तर होईल केव्हा बोलणं चालणं आमचं. ही आर्थिक बाजू वेगळी आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतील. बरोबर. त्यांना वाटत असेल मी आता ह्यांना बोललो केलो, ह्यांनी मला उद्या ब्लॅकमेल करतील काय बोलतील, तसली उज्ज्वला थिटे नाही. माणसाला बघा पोटाला जशी भूक लागते तशा काही मानसिक गरजा पण असतात. अजिबात तुम्ही काळजी करू, माझी सगळ्या तुम्ही गोष्टी शेअर केल्या त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या हे तुम्हालाच कळतंय, ते त्यांनाही माहितीये. माझं त्यांचं मी बोलले नाही तुम्हाला आज, माझं त्यांचं ह्यावर बोलणं 2-3 वेळा झालेलं आहे. मला किती वेळा त्यांनी मुंबईला या म्हणलं पण मी जात नाहीये, बघू म्हणून मी ढकलतीये. त्या दिवशी मी खरंच जाण्याचा विचार केला पण म्हणलं नाही, माझं फायनान्शियली प्रॉब्लेम आहे. कसं सांगू की मला तुमच्यापाशी यायला पैसे नाही. बरोबर. बहीण या लागले म्हणून मी सांगितलंय आणि ते वडापुरेचं पण सांगितलं. म्हणलं मग नका जाऊ म्हणलं तर मी कॅन्सल केलं जाणार. अवघड आहे बाबा काय मला. पण मी त्यांना सांगते दादा आपण बोलतोय बसतोय, जग उद्या नावं ठेवेल. माझं काय मला बोलले तर बोलू द्या, पण तुमच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर एक जरी काळा डाग पडला तर तुमचं फ्युचर बरबाद होऊ शकते, तुमचं करिअर धोक्यात येऊ शकते. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगते पर्सनल काय तर त्यांनी बोलल्यानंतर. तुमचं मॅडम एकदम तुमची चांगली लाईफ आहे, तुमचं एकदम एन्जॉय करा, तुमचं खूप फॅमिली चांगली आहे, असं तसं माझं त्यांचं बोलणं होतं नेहमी. बरोबर. मी माझ्या आधी त्यांचा विचार करते. दादा मला हे बघा अख्ख्या गावाचा ब्रँड लागला तर मला परवा नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो. थोडं रागवू नका. पॉलिटिकल माणूस आपण एवढा मी दादांचा विचार करते राव, एवढा विचार करते मी. थोडस माझ्यासाठी एवढी वेळ तुम्ही ऐका, आपण त्यावर मार्ग काढू. मी म्हणतोय म्हणून काढा, आमच्यावर रागवू नका, आपण मार्ग काढू बरं का. माझं लास्टचं सांगणं आहे बघा. लास्टचं नवं आमचं लास्टच सांगणार. त्याच्यावर ऐका सचिन चव्हाणला ब्लॉक करू नका, काळजी करू नका. मी विधानसभेच्या वेळेसच मग पुन्हा ज्यावेळेस कुठल्या स्टेजवर त्यावेळेस दोघांची ब्लॉक काढणार आहे. त्यावेळेस पुन्हा दादांना वाटेल हिला त्या स्टेजवर नेण्यापेक्षा अजिबात काळजी करू नका, आपण मार्ग लावू, काळजी करू नका. ठीक आहे. ओके.